नमस्कार. लेखक आपल्या वर्गात या उपक्रमाअंतर्गत ऑनलाईन वर्ग आपण माझ्या वर्गात अनुभवू. इयत्ता 5वी, विषय मराठी. धड्याचे नाव ढोल. लेखक डॉक्टर संजय लोहकरे. जेणेकरून गावातल्या सगळ्या लोकांचे पाय हालायला लागतील. याच्यासाठी तो अतिशय पटाईचा असतो, अतिशय एकटा पटाईचा असतो. आणि म्हणून आणि तो मनाशी ठरवतो की या वर्षी खूप गोड वाचायचा. विशेष महत्व आहे निसर्गाचं जे काय आहे. कारण महत्व गावामध्ये सगळ्यात एक्सपर्ट असतो ढोल वाजवण्यासाठी. आणि मग अशा पद्धतीनं सगळे लोक असतील. आता मला माहित नाही तुम्ही कुठले आहात. त्या प्रदेशातले तुम्ही सगळे मुलं असते. तो जो प्रदेश आहे त्या ज्या डोंगर रांगा आहे त्याला सातपुड्याच्या डोंगर रांगा असं म्हटलं जातं. आणि त्या सातपुड्याच्या डोंगर रांगामध्ये एक असं गाव आहे काठी नावाचं. त्या काठी नावाच्या गावामध्ये जी होळी भरते ना त्या होळीला 800 वर्षांची परंपरा आहे. म्हणजे 800 वर्षांपूर्वी ती होळी आहे ना ती फार महत्वाची आहे. राजवाडी होळी, काठीची होळी ही अतिशय महत्वाची होळी म्हणून भारतातली 1 नंबरची होळी आहे. त्या होळीमध्ये जो ढोल वाजवला जातो त्या ढोलावरचा हा पाठ आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बाबा होळीच्या 1 महिना आधी त्या माघ महिन्याच्या पौर्णिमेला दांडा पूजन होत असतं. म्हणजे होळीच्या ठिकाणी होळीच्या जागेवर सागाची मोठे फांदी आणून त्या सागाच्या फांदीची पूजा करून त्या होळीच्या ठिकाणी रोज जातात 1 महिना आधी. म्हणजे आता 1 तारखेला होळी दांडा पूजन झालं. पहिला फेस्टिवल असते 1 तारखेला. आणि आता इथून पुढे 1 महिनाभर त्या होळीची त्या मूर्ती तुमच्यासारखे लहान लहान मुलं 1 महिनाभर होळी पेटवायची. खूप पर्यंत मुख्य होळी आहे 2 मार्चला. किती मार्चला? 2 मार्च. तिथपर्यंत त्या होळीच्या मूर्ती रोज संध्याकाळी छोटीशी होळी पेटवायची आणि होळीच्या मूर्ती नाचायचं. एखादा ढोल वाजवायचा, नंतर ताटली वाजवायची, पण नाचायचं. आता हे झालं.